आज पण सांगायचंय. खूप मोठा अनुभव आहे. अरे वाह! छान. चालेल. कालच सोनोग्राफी केली. सगळे फायब्रॉइड्स क्लिअर झालेत युटरसचे सेल फिलिंग घेऊन. वॉव! आश्चर्य आहे. जे इम्पॉसिबल आहे ते पॉसिबल झालंय. खूप हॅपी आहे मी. भरपूर हॅपी आहे. पूर्ण किडनी फंक्शन क्लिअर, लिव्हर फंक्शन क्लिअर. मला आता थोड्या दिवसापूर्वी थोडं इन्फेक्शन पण वाटत होतं, पण मी नुसतं सेल्फ फिलिंग घेतलं. गोळी नाही, औषध नाही, काहीच नाही. म्हटलं बघूया करून, पण पूर्ण क्लिअर झालंय. किडनीवर कुठलंच म्हणजे यू-टी-आय वगैरे काही दिसत नाही. सगळे फायब्रॉइड पण क्लिअर झाले. एवढं मास्टर किटने बेनिफिट दिले. मस्त आहे मास्टर किट, छान आहे. खूप छान. थँक यू सो मच मॅम. तुमच्यामुळे हे सर्व. म्हणजे मी एवढी डिस्टर्ब होती ना, मी स्वतःवरच जे मोस्ट ऑफ हिलिंग घेते, कोणावर म्हणून करत नाही. कारण की माझे स्वतःचे प्रॉब्लेम भरपूर होते. शारीरिक प्रॉब्लेम भरपूर होते. मी 2 वर्ष अक्षरशः त्रासून गेली होती. इतके दवाखाने आणि माझं एम्बोलायझेशन पण त्या फायब्रॉइडसाठी झालं होतं. मग ते फायब्रॉइडमध्ये डॉक्टर बोलले, "आम्ही फक्त फायब्रॉइडची साईज कमी करू शकतो. त्यामुळे तुम्ही युटरस काढू नका. ब्लीडिंग तुम्हाला जास्त जाणार नाही. हे होईल." पण मग मी आता हीलिंग घेताना नेहमी अफर्मेशन द्यायची. तर ते पूर्ण क्लिअर झालंय. म्हणजे एक छोटासा बोलतात ना, छोटासा फायब्रॉइड पण नाहीये आता. जे मला किती होते ना, म्हणजे भरपूर फायब्रॉइड होते. अक्षरशः पिशवी काढून टाकायला सांगितली होती. ब्लीडिंग आणि रक्त एवढं कमी. खूप मी फार त्रासातून गेली हो मॅम. खूप 2 वर्ष एवढं सोसलंय ना, अक्षरशः रडकुंडीला आली होती. आणि एम्बोलायझेशन केल्यानंतर ते थोडं कमी झालं ब्लीडिंग, पण फायब्रॉइड मला डॉक्टर बोलले ते थोडं राहणारच, बारीक साईज वगैरे सगळं राहणार, पण नंतर वाढलं तर आम्ही काही नाही करू शकत. काढून टाकायला वगैरे सांगितलं होतं. पण आता हीलिंग घेऊन पूर्ण क्लिअर झालं. मी काल सोनोग्राफी केली ना, मला खूप बरं वाटलं. मी भरपूर हॅपी आहे, भरपूर. खूप छान. खूप छान. थँक सो मच मॅम. थँक सो मच. तुमचा हा व्हॅल्युएबल फीडबॅक सगळ्यांसाठी खूपच महत्वाचा आणि प्रेरणादायी आहे. की बघा एवढे शुगर प्रॉब्लेम पण तर बाकीच्या कोणाला नसतील. हो. शुगरसाठी पण मॅम घेते हीलिंग मी रोज. माझं शुगर गेली तर खूप बरं होईल. त्याच्यामुळे पण नक्की. थोडं म्हणजे पण आता मला खूप एनर्जेटिक वाटतं. म्हणजे शुगरमुळे सगळ्या शरीरावर त्याचा इफेक्ट होत होता. ताकद नव्हती अंगामध्ये. हातपाय वगैरे कापायचे. तर आता बऱ्यापैकी आहे मी. बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच म्हणावं. खूप छान आहे. आता एनर्जेटिक वाटतं, पॉवरफुल वाटतं, पॉझिटिव्ह पण वाटतं आणि माइंड एकदम फ्रेश राहतो. चिड नाही, काय नाही, काय नाही. शांत असते मी, व्यवस्थित असते आता. तर आता खूप फक्त छान. शुगरसाठी मोस्ट ऑफ हिलिंग घेते, सेल्फ हिलिंग घेते. गेलं तर बरं होईल, पण काय माहिती आता. नक्की, रेकी नक्की. शक्तीलाच तेवढा माहिती रिझल्ट तो आहे. काय रेकी शक्ती देईल मला. ते गेलं तर बरं होईल, पण कंट्रोलला आहे शुगर आता, खूप कंट्रोलला आहे. डॉक्टर पण बोलले, की आता रिपोर्ट एकदम मस्त आहेत. खूप छान आहे. शुगर तर एकदम छान आहे, मस्त आहे. म्हणजे त्यांनी गोळी पण म्हणजे गोळीची पॉवर पण मला कमी करून दिली. मी होईल. म्हटलं आज नक्की. लाईव्ह सेशनला मी कोणीच मॅमला बंद होणार सांगेन. नाही. मी कालच जाऊन आले ना, म्हटलं आज सकाळी लाईव्ह सेशन आहे. आज मी सगळ्यांसमोर सांगेन, की मला खूप फायदा झाला मास्टर किटने तर म्हणजे माझे सगळे प्रॉब्लेमच आता सॉल्व्ह शारीरिक प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाले, ऑलमोस्ट सॉल्व्ह झाले. म्हणजे अनबिलिव्हेबल आहे, इम्पॉसिबल होतं, की गाठी कधीच जातच नाहीत, पूर्ण क्लिअर होत नाहीत. एवढ्या मोठ्या-मोठ्या गाठी होत्या. त्या बरोबर. पूर्ण क्लिअर झाल्यात. एवढी आनंदी आहे ना मी भरपूर. येस. युटरसला फार खूप प्रॉब्लेम होते मॅम. युटरसची साईज पण कमी झाली आणि सगळं सॉल्व्ह झालं. खूप प्रॉब्लेम होते मला त्या बाबतीत 1 वर्षापूर्वी. सगळं क्लिअर झालं. सगळं ऑल. तुमची कृपा आहे सगळी आणि रेकी शक्तीची, स्वामींची कृपा आहे माझ्यावर, की तुम्ही भेटल्यात मला आणि ज्योतिताई. तुम्ही एक माध्यम आहे, तुम्ही ते त्यांनी लिंक स्वीकारलं. पाठवली तुम्ही मला तुमची. कंटिन्यूटी कंटिन्यूटी, कन्सिस्टन्सी, तुमचा विश्वास, तुमचं बरं. खूप, शरणागत होणं हे महत्वाचं आहे. आता बघा खूप. सगळ्यांनाच मिळालंय है ना? पण अजूनही आपल्या WhatsApp ग्रुपमधल्या निम्म्या अर्ध्या लेडीज अशा आहेत आपल्या मैत्रिणी तुम्ही ठराविक 7-8 जणी आहेत, की त्या नेहमी सेशनला येतात, बोलतात, पर्सनलवर बोलतात. पण कधीच काहीच रिप्लाय नसतो बाकीच्या लोकांचा. ठीक आहे, ते वर्किंग असतील, पण वर्किंग मधल्या पण एक दोघी आहेत, त्या आहे कॉन्टॅक्टमध्ये, बाकी नाहीत. है ना? तर करतात नाही करत हे मलाही माहिती नाही. आता जे करतात त्यांना रिझल्ट मिळतो. आपल्याला मिळालं खूप आहे, पण त्याच्यावर आपण काम पण केलं पाहिजे. आपण ते स्वीकारलं पण पाहिजे. म्हणजे ही पण बुद्धी शेवटी आपल्याला रेकी शक्तीच देते, की तिला किती आपण बोलवायचं आणि तिच्याकडून किती काय-काय कामं करून घ्यायची. तर हे आहे.
खूप सुंदर आणि खूप प्रेरणादायी आहे तुमचा आजचा हा अनुभव सगळ्यांसाठी, की एवढं जर होऊ शकतं, तर काहीही होऊ शकतं. बरोबर आहे? होऊ आणि शकतं मॅम. सगळ्यांना सारखं देता येईल. कुणाला वेगळं आहे का? काही नाही. जसं आपल्या शाळेमध्ये असतं, की टीचर सगळ्यांना सारखंच शिकवतात. पण कुणाला कमी मार्क्स मिळतात, कुणाला जास्त मिळतात. तर मेहनत कोण किती करतो आणि विश्वास किती आहे, हे खूप महत्वाचं आहे. येस. तर या पद्धतीने आहे सगळं. येस. थँक यू सो मच. ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी ना मॅडम आपण बाहेरच्या लोकांना जर का सांगितल्या ना ते विश्वास ठेवूच शकत नाही. आणि ठेवू शकतात. कारण ती कपॅसिटीच नाहीये ना. जी लेव्हल आपण प्राप्त केलेली आहे, ती लेव्हल आहे का? तुम्हीच सांगा. तुम्ही डे 1 ला आलेले आठवा. जिज्ञासा गुरुकुलममध्ये तुम्ही डे 1 ला आलेले स्वतः आणि आजचे तुम्ही खूप स्वतःकडेच बदल बघा. आहे. पुण्याकडे पूर्ण तर बदल आपण आहे. विचारच नाही करू शकत आहे, की किती 360 डिग्री चेंज झालेला आहे. येस. तर हे होतं.